रायगड लोकसभेच्या जागेवरून आधीच भाजप आणि अजितदादा गटात रस्सीखेच सुरू आहे। त्यातच भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत अशी माहिती आहे। विकास गोगावले यांना लोकसभेची उमेदवारी द्या या मागणीसाठी शिवसेना पदाधिकारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। त्यामुळे रायगडावरून महायुतीमध्ये खटके उडण्याची शक्यता आहे। पाहुयात या संदर्भातला भरत गोगावलेंचे पुत्र विकास यांना रायगडमधून लोकसभेची उमेदवारी द्या। शिवसेनेचं शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। रायगडवरून महायुतीत खटके उडण्याची शक्यता। महायुतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलं असलं तरी अनेक जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे उघड झाले। रायगड लोकसभेच्या जागेवरून आधीच भाजप आणि अजित पवार गटात वाद आहे। त्यातच आता शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेंना रायगड लोकसभेच्या जागेची उमेदवारी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होते। या संदर्भात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। कार्यकर्त्यांनी विकास गोगावलेंचा खासदार म्हणून उल्लेख असलेलं स्टेटसही सोशल मीडियावर ठेवण्यास सुरुवात केली। आधीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रायगडच्या जागेवरून वाद सुरू आहे। त्यातच शिंदे गटानंही या जागेवर दावा केल्यानं महायुतीत खटके उडण्याची शक्यता आहे। रायगडमध्ये सध्या राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे खासदार आहेत। मात्र भाजपकडून धैर्यशील पाटील हे देखील या जागेवर दावा सांगतायत। तसंच ठाकरे गटाकडून अनंत गीते हे उमेदवार असणार आहेत। तर दुसरीकडे माजी आमदार अशोक साबळे यांचे पुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राजू साबळे हे सुद्धा इच्छुक आहेत। त्यातच आता भरत गोगावलेंचे पुत्र विकास हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये तिन्ही पक्षांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे। रायगड लोकसभा मतदारसंघात अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली या 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। यापैकी अलिबागमधून महेंद्र दळवी, महाडमधून भरत गोगावले आणि दापोलीमध्ये योगेश कदम हे शिंदे गटाचे आमदार आहेत। तर पेण विधानसभा मतदारसंघात भाजपचे रवी पाटील आमदार आहेत। श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवार गटाच्या आदिती तटकरे आमदार आहेत। तर गुहागर मतदारसंघात ठाकरे गटाचे भास्कर जाधव आमदार आहेत। 6 पैकी 3 आमदार असल्यानं शिंदे गटानं इथं दावा केलाय। त्यामुळे रायगडचा तिढा महायुतीचे नेते कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।